आपण बनवणार आहोत तिखट शेंगदाणे. ते आपण बाहेर खातो ना चटपटी शेंगदाणे ते. मी काय घेतले पहिलं, मी हे टोपात बेसन पीठ, लाल मिरची पावडर, हळद, मीठ घेतलं आहे आणि ओवा पण घेतलं याच्यामध्ये. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मग थोडंसं पाणी घ्यायचं, थोडं पाणी टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला दाखवते कसं होते. मी जे वाटीत पाणी घेतलं होतं ते सगळे इथे टाकले मी. आता याला मिक्स करू आपण नीट सगळीकडून उलटं पुलटं करून. आणि जास्त घट्ट पण नाही पाहिजे, जास्त पातळ पण नाही पाहिजे, एकदम क्वांटिटी बरोबर पाहिजे याची. मग तेव्हाच तुमचं नीट बनेल. असं बघा हे झालं आहे मिक्स. मी अजून मिक्स करते याला. करू आपला गॅस चालू. तर गॅस चालू आहे. आपण कशी कढई घेऊ शकतो कोणती पण. मी ही कढई यूज करते माझी. आता हिला जरा थोडंसं फ्राय होतपर्यंत, त्याच्यातलं सगळं पाणी आटपर्यंत घ्यायची. त्याला फ्राय हे करून पटकन जरा आटू द्यायला पाणी. आणि थोडं आटायला लागलं आहे, ते ड्राय व्हायला लागलं आहे ॲक्च्युअलमध्ये. हे बघा. आता आपण काय करू, आपले शेंगदाणे त्याचे टाकून द्यायचे. मी थोडं करून टाकते याला. तर असे सगळं टाकून द्यायचे पटकन आणि पटकन याला फ्राय करायचे असे. त्याचं ते पाठी चिपकवतात. आणि गॅस स्लो ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर घेतला तर स्लो ठेवायचा आहे. म्हणजे ना दोन प्रकारे आपण एकतर याला फ्राय पण करू शकतो आणि याला आपण असं फ्राय हे पण तळू पण शकतो याला तेलामध्ये. आता मी याला हे ऑप्शन ट्राय केलं आहे, कारण तळण्याने हे फूड चांगलं नसतं. सो आपण याला पटकन फ्राय करून घेऊ शेंगदाण्यांना. या जेव्हा हे ड्राय होत नाही आणि छोटी चिपकत नाही तिथे, तेव्हा आपण याला फ्राय करायचं आहे. असं पांगून द्या त्याला. बघा तुम्ही, मी 1-2 मिनटं पण पॉज नाही करते व्हिडिओ. आणि गॅस करा फास्ट. आता मी कसं बघू, सॉरी. आता आपण पटकन याला पलटून घेऊ. असं मिक्स करू याला अशा प्रकारे. आता मी पॉज करते व्हिडिओ आणि पटकन याला मिक्स करते एका साईडनी. मग थोडंसं बेसन पीठ टाका एवढंसं आणि याला हलवून घ्या परत. तर अशा प्रकारे आपले शेंगदाणे बनलेले आहेत. थोडं आपण बेसन पीठ टाकलं होतं वरतून, ते पण नीट शिजलेलं आहे. आणि बघा तुम्ही थोडंसं खाऊन दाखवते. लिटरली भारी तर झालं. याला तुम्ही चपातीसोबत पण खाऊ शकता, नुसतं पण खाऊ शकता. हे लई टेस्ट लागतात. आणि मी काय करते दाखवून तुम्हाला. त्याच्यावरती गूळ किसून टाकला, लिंबू आणि तीळ टाकले बारीक. आणि असे आपले बनले आहेत तिखट शेंगदाणे. आणि तुम्ही याला कसे पण खावा तुमच्या मर्जीने. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्लीज.